कळंबमधील महिलेचा मृतदेह 4 दिवसांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडला होता। या प्रकरणी आता आरोपी रामेश्वर भोसलेने धक्कादायक कबुली दिले। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबतच त्याच खोलीत 2 दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिली। मृतदेहाशेजारी बसूनच त्यानं जेवणही केलं, मात्र 3 दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची बॉडी घेऊन बाहेर पडला। त्यानंतर आरोपी रामेश्वर भोसलेने आपल्या केज येथील मित्राला घेऊन येत मृतदेह दाखवला। रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीष बिडवे याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा। काही आक्षेप असलेले व्हिडिओ आणि फोटो दाखवत मयत महिला आरोपीला टॉर्चर करत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचं कळतंय। त्यामुळे धक्कादायक अशी माहिती आरोपीने दिलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रहीम शेख आपल्यासोबत जोडले आहेत। रहीम, महिलेच्या हत्येनंतर आरोपी 2 दिवस त्या मृतदेहासोबतच घरी होता। त्या मृतदेहाच्या बाजूला बसून त्याने जेवण सुद्धा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। काय अधिकची माहिती आहे? कारण कळंब येथील जी घटना घडली आहे, मनीषा बिडवे हत्या प्रकरणाला आता म्हणजे उकल झालेली आहे। पोलिसांना तसे यश मिळताना दिसतंय। रामेश्वर भोसले नावाच्या या संशयित आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्याकडून अधिक माहिती घेतल्यानंतर असं समजलं की रामेश्वर भोसले हा त्या मयत बिडवे जे होते त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून होता। काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो दाखवून सदरील महिला ही रामेश्वर भोसलेंना ब्लॅकमेल करत होती। त्या रागातूनच ही घटना झाल्याचं आता उघड होतंय। मनीषा बिडवेला म्हणजे तिचा खून केल्यानंतर जवळपास 2 दिवस हा आरोपी तिथं झोपला होता। तिथं त्याने जेवण सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यानंतर केज येथील मित्राला आणून त्यानं ते प्रेत सुद्धा दाखवलेला आहे। वास यायला लागला म्हणून तो घराच्या बाहेर पडला होता। करत अगदी नक्कीच रहीम, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।